नमस्कार. आजचा विषय 100 रुपयाचा ट्रेंड पण 50 रुपयांचा निर्णय. यशस्वी ब्रँड्स कॉपी करत नाहीत, ते अर्थ बदलतात. एका मोठ्या कंपनीच्या बोर्डरूम मध्ये मीटिंग सुरू आहे. टेबलावर दोन प्रोडक्ट ठेवले आहेत. पहिला 100 रुपयाचं इम्पोर्टेड कोरियन नूडल्स. दुसरा 50 रुपयाचं भारतीय चवीला अनुरूप कोरियन स्टाईल नूडल. सगळे स्क्रीनकडे बघत आहेत. सोशल मीडियावर कोरियन ट्रेंड धुमाकूळ घालत आहे. एका मार्केटिंग मॅनेजरने आत्मविश्वासाने सांगितलं, सर, सगळे कोरियन प्रोडक्ट्स विकत घेत आहेत, आपणही तसंच करूया. सीईओ काहीही बोलत नाही. तो फक्त खिडकी बाहेर बघतो आणि एक वाक्य बोलतो, लोक ट्रेंड विकत घेत नाहीत, ते स्वतःला त्या ट्रेंड मध्ये पाहू इच्छितात. त्या एका वाक्याने संपूर्ण मीटिंगची दिशा बदलली. आज प्रत्येक बिझनेस एका सापळ्यात अडकतो. मार्केटमध्ये नवीन ट्रेंड आला की आपण विचार करतो, हेच आपणही करायचं. कोणी शॉर्ट बनवतोय, आपणही. कोणी AI वापरतय, आपणही. कोणी प्रीमियम प्रोडक्ट काढलाय, आपणही. पण एक प्रश्न, आपल्या ग्राहकाला खरंच तेच हवंय का, की तो फक्त नवीन अनुभव शोधतोय? इथेच बहुतांश व्यवसाय हरतात. ते ट्रेंडची कॉपी करतात, पण कस्टमरचं मन वाचत नाहीत. कल्पना करा, एका छोट्या शहरात एक चहाची टपरी आहे. समोरच्या मॉलमध्ये एक इंटरनॅशनल कॉफी चेन उघडते. सगळे मित्र सांगतात, तूही असाच कॅफे सुरू कर. तो 2 दिवस विचार करतो, पण तिसऱ्या दिवशी तो काहीतरी वेगळं करतो. तो इटालियन कॉफी विकत नाही, तो आपला कडक चहाला नवीन नाव देतो. मातीच्या कुल्हडमध्ये सर्व करतो, सोबत छोटासा खारीचा तुकडा देतो. दुकानात जुन्या मराठी गाण्याची प्लेलिस्ट लावतो. लोक कॉफी प्यायला जात नाहीत, ते अनुभव घ्यायला जातात. 1 वर्षात कॉफी चेन अजूनही जाहिरात करत असते, पण त्या चहाच्या टपरी समोर रांग लागते. का? कारण त्याने कॉपी केली नाही, त्याने स्थानिक भावना समजावून घेतली. यशस्वी ब्रँड एक वेगळा प्रश्न विचारतात. कॉम्पिटिटर काय करतोय हा नाही, ग्राहकाला कसं वाटावं असं वाटतंय. हा, लोकांना कोरियन व्हायचं नव्हतं, त्यांना नवीन काहीतरी ट्राय करायचं होतं. लोकांना महाग वस्तू नको होती, त्यांना कमी रिस्क मध्ये नवीन अनुभव हवा होता. लोकांना प्रॉडक्ट आठवत नाही, त्यांना फीलिंग आठवतं. हीच मार्केटिंगची खरी ताकद आहे. इतिहास बघा, जगातले मोठे ब्रँड्स कॉपी करून मोठे झाले नाहीत. त्यांनी ग्लोबल कल्पना लोकल आयुष्यात बसवल्या. त्यांनी ग्राहकाला बदलायला सांगितलं नाही, त्यांनी स्वतःला ग्राहकांसाठी बदललं. यालाच स्ट्रॅटेजी म्हणतात. आज प्रत्येक एंटरप्रेन्युअर ने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, मी ट्रेंडच्या मागे धावतोय की कस्टमरच्या मनाच्या मागे? कारण ट्रेंड आज आहे, उद्या नाही, पण कस्टमरचा विश्वास वर्षानुवर्षे टिकतो. आजपासून 3 गोष्टी करा. पहिली, कोणताही ट्रेंड दिसला की लगेच कॉपी करू नका. आधी विचारा, माझ्या ग्राहकाला यात नेमकं काय आवडतंय. दुसरी, ग्लोबल आयडिया घ्या, पण लोकल प्रॉब्लेम सोडवा, तेव्हाच इनोव्हेशन घडतं. तिसरी, व्हायरल होण्यापेक्षा हॅबिट बना. एकदा ग्राहकाच्या सवयीचा भाग झालात तर मार्केटिंग कमी आणि रेफरल जास्त होतात. लक्षात ठेवा, जग ट्रेंड फॉलोअर्सला काही दिवस टाळ्या देतं, पण ट्रेंड ट्रान्सलेटरना अनेक वर्ष बिझनेस देतं.
धन्यवाद.